नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पूर्णा सोसायटी सेक्टर 14 ऐरोली इथे आपण आलेले आहोत. आरती प्रशांत पंडाट या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत आणि आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत. पटकन ऊन आलं, काही वेळापूर्वी पाऊस होता. ऊन पावसाचा हा खेळ प्रत्येक घरात सुरू असतो. चला बोलतं करूया आरती वहिनींना. नमस्कार. घ्या उखाणा. हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी. प्रशांत रावांचं नाव घेते होम मिनिस्टर प्रोग्रामच्या दिवशी. अरे वा, घ्या ओळख करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा आशुतोष. नमस्कार. हे माझे सासरे नमस्कार. आणि माझे आई बाबा. नमस्कार. माझ्या जाऊबाई. नमस्कार. माझ्या नणंदबाई. नमस्कार. सॉरी भाऊजया माझ्या. आई नमस्कार. आणि फ्रेंड सर्कल. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. सोनल हो, हो, श्रुती हो, हो, हो. वर्षा आणि पूर्वा. होय होय होय. आणि नेहा आणि माझे दीर विशाल. हो, नमस्कार. आणि हिचं नाव किंजल. किंजल. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 काय करता आपण? मी सहशिक्षिका आहे. कुठे? मुंब्रा अभिनव विद्या मंदिर मुंब्र्याला. मुंब्र्याला. हो, मग इथून प्राथमिक विभाग. ऐरोलीवरून रोज Up अपडाऊन down, हो. करता? कितवीला शिकवता? पहिलीला. अगदी माझ्या लहान चिल्ला पल्ला किलबिराला. आपण काय करता? माझं स्टेशनरी नॉवेल्टीचं दुकान आहे. कुठे? बदलापूरला. मग राहायला ऐरोली? राहायला आणि ऐरोली इथून आणि प्रवास? माझं एक घर बदलापूरला सुद्धा बंगलो आहे. बर. त्याच्यामुळे आम्ही कधी तिकडे कधी इकडे असं नाही, पण जास्त वेळ कुठे असता? जास्त वेळ आम्ही इकडे. इथे असतात. हो, मला नोकरीच्या निमित्ताने मग हे जवळ पडतं आणि सोयीस्कर आहे. मग तिथे कोण कोण असतं घरी? तिथे माझे वडील असतात. तुमचं बालपण कुठलं? इकडचं विदर्भाचा माझा जन्म आहे. हो. आणि राहणं माझं पहिले डोंबिवलीत होतं, नंतर आम्ही उल्हासनगरला आलो, त्याच्यानंतर बदलापूरचं घर घेतलं, आता हे ते ऐरोलीला आलो. आई बाबा काय करायचे? तर वडील माझे फॉरेन पोस्ट ऑफिसला सर्व्हिसला होते. 15 वर्ष झाले रिटायर झालेले आहेत. आता घरी असतात. आई एक्सपायर झालेले. भाऊ असतं माझा 2 नंबर भाऊ विशाल फंडाट म्हणून, ते पण आमच्या बरोबरच असतात. एक 3 नंबर भाऊ आहे सचिन फंडाट, तो आता सध्या US ला आहे. आपले आई बाबा काय करायचे? वहिनी? माझी आई पण शिक्षिकाच होती उल्हासनगरला, उल्हास विद्यालयामध्ये मुख्याध्यापिका होऊन ती रिटायर झाली. बर. आणि वडील माझे CGHS घाटकोपर डिस्पेन्सरीमध्ये सर्व्हिसला होते, ते पण आता रिटायर आहेत. मग तुमची भेट कुठली? आमची भेट ऍक्च्युअली आम्ही एका मेळावा असतो आमच्या समाजाचा, त्या मेळाव्यामधनं आमची भेट झालेली आहे. असं गेलो दुसऱ्यांच्या कार्यक्रमासाठी. म्हणजे आमचा जसा 26 जानेवारी 15 ऑगस्टला असे 2 मेळावे असतात, तर 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये गेट टुगेदर वधूवर सूचक मंडळाचा कार्यक्रम असतो. परंतु आम्ही त्यावेळेला वधूवर म्हणून नव्हतो, परंतु एक जस्ट पूर्ण फॅमिलीमध्ये जेवण वाढताना वगैरे अशी आमची एकमेकांची ओळख झाली. काय झालं? कसं झालं सांगा. आता तुम्ही थांबा, त्यांना बोलू. तेव्हा असंच सगळे उभे होते आणि एकमेकांचं सगळ्यांचं बघणं चालू होतं. आणि फक्त माझा भाऊ म्हणाला, हा मुलगा बघ कसा दिसतो. म्हटलं छानच आहे. तर म्हणे नाही, नुसता छान नाहीये, काय असेल ते सांग. म्हटलं काय असेल ते म्हणजे आता मुलगा विचारला, सगळे विचारलं एकमेकांना. तो कार्यक्रम ऍक्च्युली नव्हताच, पण मुलं बघणं आई वडिलांच्या मनापासून आणि भावाच्या मनात चालू होतं त्यांचे विचार. त्यांनी विचारलं, म्हटलं हा मुलगा चांगला आहे. तुम्ही मुलगी बघितली होती? हो, सर्वसाधारण असं समाजात येते म्हणून बघितलं होतं, परंतु त्या दिवशी असं काय कुठलाही विषय नव्हता. पण असं काय काम केलं होतं की त्यांच्या भावाने तुमच्याकडे बघितलं? नाही, काय सांगता येत नाही. त्या दिवशी समाजाच्या त्या कार्यक्रमामध्ये खूप काम करत होता. बहुतेक मी जास्तीच धावपळ करत होतो. नाही नाही, मला असं वाटतं की खूप काम करत होता म्हणून भावाला वाटलं की बहिणीला भविष्यात काम करावं लागणार नाही. हा? काय हो, हाच विचार असेल ना? नक्कीच. इतकं काम करणारा मुलगा आहे मग काय? असाच काय हो? बिलकुल. असं कदाचित मला तर वाटतं. मग त्यानंतर तुम्हाला दोघांनाही तिथेच विचारलं का? नाही. नाही.
तिथं नाही विचारलं. त्याच्यानंतर एक मध्यस्थी म्हणून एक खोडके साहेब म्हणून आमच्या समाजाचे जे गृहस्थ होते त्यांच्याकडे प्रपोज प्रपोजल आलं ते की असं असं आहे तर तुम्हाला एकमेकांना ते पसंत आहे की नाही. आमच्या आई वडिलांना विचारलं. आई वडिलांनी आम्हाला सांगितलं असं असं आहे, सध्या तुमचा जॉब पण आहे, सगळं व्यवस्थित आहे, तर तुम्ही हे करा. म्हणून मग मग कुठे भेटले तुम्ही तेव्हा? माझ्याच घरी. आले होते हो, हे ते आले बघण्याचा होते. हो, कार्यक्रम. बघण्याचा हा कार्यक्रम रीतसर करतो. झाला. बघण्याचा कार्यक्रम होती, रीतसर झाला. मग तेव्हा तुम्ही दोघे एकमेकांशी बोलले होते? हो तेव्हा हो. त्या दिवशी आम्ही बोललो एकमेकांशी. पण तुमच्या दोघांमध्ये जास्त कोण बोलतो? दोघांमध्ये शिक्षिका. अरे त्या तुमच्याकडे बघतात, तुम्ही त्यांच्याकडे. खरं कोण? बोलायला लागले तर हे पण खूप बोलतात माझ्यापेक्षा. हो, बोलायला लागले तर शांत वाटतायत ते, नसतील बोलत. बरोबर, एकदम व्यवस्थित बोललो. मग माझा रोल जास्त आहे वाटतं बोलण्याचा. हो का? पण मला सांग, किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला झाले 20 वर्ष. 20 वर्षात चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. आलेत, भरपूर आले अप अँड डाऊन्स. पण एकच खंबीर माझी बाजू की माझे सासरे, माझ्या सासूबाई, माझे दीर, माझ्या जावा माझ्या पाठीशी तेव्हाही आहेत, आजही आहेत आणि कायम आहेत. त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट सहज पार पाडते. ॲब्सोल्युटली त्यांची साथ आहेच, नो डाऊट. मी सांगणारच आहे. पण पहिले मला त्यांचा मोलाची साथ आहे. त्यामुळे मी खूप अप अँड डाऊन्स मधून वर आलेली आहे. नो इश्यू. तुमचं काय म्हणणं आहे वहिनींबद्दल? कशी साथ दिली तुम्हाला? नाही, तिने म्हणजे फार म्हणजे आमच्या लग्नापासून तर आतापर्यंत. आता आज माझी आई नाही आहे, परंतु अशी कोणतीही मध्ये अशी परिस्थिती आली नाही आहे की आई विना कुठलं काम अडलेलं आहे म्हणून. मी सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या. घरात कोणालाच काही कमी पडू दिलं नाही आहे आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागते. त्याबद्दल काहीही शंका नाही म्हणून. वहिनी मिस कोणाला करताय? सासूबाईंना रिअली मनापासून. नेहमी आमच्या घरी काही प्रोग्राम असेल, अगदी काही बनवायचे पदार्थ, तर आमच्याकडे मी इथं बघितले सासरी माझ्या की फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिने आम्ही संध्याकाळचं जेवण बनवत नाही. कारण उन्हाळ्याचे दिवस असतात. त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पूर्ण जेवण जात नाही. त्या सासूबाई आम्हाला नेहमी वेगळे पदार्थ शिकवायच्या. त्या मला, त्यांना प्रचंड आवडायचे असे वेगळे पदार्थ आणि त्या मला शिकवूनच गेल्या. बरं मला सांगा, वहिनी रागवत नाहीत ना हो कधीच? नाही, आता पण अशी एकदम अंगावर आलेली नाहीये. एवढी मोठी रागवलेली नाही. बरं, दोघांनाही एकमेकांसाठी खूप वेळ काढता येतो? काढता? नाही, वेळ मिळतो? वेळ फार कमी फार मिळतो कमी एकमेकांसाठी. कारण शॉप असल्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्यात गुंतलेलं असतं. त्याच्यानंतर तिची ड्युटी असल्यामुळे ती येते, ती शॉपमध्ये मला मदत करते. नंतर संध्याकाळी आल्यानंतर ते फार फक्त रात्रीचा वेळ आमच्याकडे मिळतो. मग फिरायला जाणं वगैरे? फिरायला मग आम्ही काय करतो की आम्ही आमची फॅमिलीच पूर्ण, आम्ही जसा वेळ मिळेल तसे आम्ही पूर्ण फॅमिलीच फिरायला निघतो. पण एकदम छान चालू आहे हो, सगळं. सगळं व्यवस्थित मस्त, चालू आहे. मजेत. मी दोघेही समाधानी आहे. दोघं. बिलकुल. बरं, आता यानंतरचं जे आव्हान आहे, घरामध्ये काही वस्तू लपवून ठेवल्या आणि एक एक चिठ्ठी शोधत त्या अन्नपूर्णेपर्यंत पोहोचायचे. चांदीची अन्नपूर्णा या घरामध्ये आहे, ती घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची. बघूया सगळ्यांच्या मदतीने 4ही वस्तू मिळणार का? पहिलं वाक्य आहे, काडी जाळा आग पेटवा. वेळ 1 मिनिटाची आहे. आपल्या त्या तिथे ह्याच्यात दुसरी सामानात- चिठ्ठी मिळेल तुम्हाला. आपल्या सामानात 20 सेकंद झाली. आपल्या सामानात नाही, नाही. 30 सेकंद झाली. 30 सेकंद राहिली. मंदिरावर मग देवाऱ्यावर 10, डास पळवण्याचा 9, उपाय. 8, लवकर ये. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ गोड पाकातील किसलेली कैरी. संपली. आणि आपण बघितलं, खरं तर ती अन्नपूर्णा इथपर्यंत घेऊन यायची होती. ह्यानंतर वेळ संपल्यावरचा क्ल्यू आहे 4था. ओके. तुम्हाला पहिल्या ठिकाणी कुठला मिळाला क्ल्यू? माचीस. पहिलं माचीस. माचीसकडे गेल्यावर हे हो, मिळालं. हो. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला गोड पाकातली कैरी मिळाली. हो. तिथे पुढची चिठ्ठी मिळाली. आणि मग या चिठ्ठी जी माहेरची साडी आहे हो. त्या ठिकाणी होती अन्नपूर्णा. त्यामुळे अन्नपूर्णा नाही, पण 2 बक्षिसं मात्र वहिनींना मिळाली. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू. आणि चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. थँक्यू. वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू.
थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. आता तुम्ही बोलायचंय, पण त्याआधी घरातल्यांनी काही आरोप केले ओके तुमच्याबद्दल. ओके. आरोप कुठले आहेत ते बघूया, पण त्याआधी एक सुविचार लिहायचा आहे तुम्हाला. धीर म्हणजे स्वतःचीच परीक्षा पाहणे. म्हणजे ऍक्च्युली धीर म्हणजे प्रत्येक गोष्टीत लागणारा आपल्याला सगळ्यांना धीर. मग तो कोणत्याही कार्यक्रमाचा असू दे, कोणत्याही इश्यूज असू देत, तो धीर हा फार महत्वाचा असतो. धीराशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही, कारण की आपण फार उतावळेपणा दाखवला तर त्याच्यामध्ये काहीतरी चूक होण्याची शक्यता असते. पण पेशन्सनी कामं केली धीराने तर सक्सेस होतं, त्यात यश मिळतं. बघा, वहिनींचा तास सुरू झालेला आहे. आता या ठिकाणी काही आरोप आहेत ते आपण बघणार आहोत. तुम्ही पटकन चिडता, हे काही जणांना आवडत नाही. हे खरं आहे का हो सगळ्यांना? मान्य आहे का? बरं, तुमचं काय म्हणणं आहे? हा आरोप मान्य आहे तुम्हाला? हो, मान्य आहे. तुम्हाला मान्य आहे? आता सगळ्यांनी मान्य केल्यानंतर करावंच नाही नाही, लागेल. तुम्हाला मान्य आहे का? कारण कदाचित त्यांचं मत वेगळं असू शकेल. असेल, मी पटकन रिॲक्ट होऊ शकते. पण पटकन चिडता आणि त्याच्यामुळे समोरच्याला वेदना होतात. असं होत असेल तर हो. काय आता? थांबा, पुढचे काय म्हणतायत ते बघूया. तुम्ही ना फोनवर खूप बोलत असता, त्यामुळे बऱ्याच जणांना. मिस्टर, हा आरोप मान्य आहे का तुम्हाला? फोनवर हो बोलत असते, परंतु एक मान्य करावं लागेल की पण आपलं जर काय काम असेल तर तिथे फोन ठेवायला तयार असते त्यावेळेला. हे बघा, बाजू घेऊ नका. वहिनी, या आरोपाबद्दल तुमचं काय म्हणणं? दोन्ही बरोबर आहे, कारण बोलणं हा मला अतिशय आवडता प्रोग्राम आहे माझा. मी बोलते, खूप खरोखर बोलते, आणि फोन असू दे किंवा कोणी समोर व्यक्ती असू दे, प्रचंड बोलण्याची मला आवड आहे. म्हणजे फोनवर खूप बोलता, हो, फक्त एवढंच फोनवर काही बोलते. जणांचं ऑब्जेक्शन आहे. बोलते ना. घरातल्या कामात मात्र जरा आळशीपणा असतो. नाही. बघा, आरोप आहे हा. हा, नाही, केलेला मी आहे. घेणार, मी नाही घेणार. अरे तुम्ही नाही काय, समोरच्याच्या नजरेत नाही, नाही नाही, ते. नाही, नाही, नाही. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हे 200% चुकीचा आरोप आहे. थँक्यू. आरोप चुकीचा आहे. थँक्यू. त्यांना काय म्हणता? आरोप म्हणजे केलाय आरोप चुकीचा ज्याने, आहे हा. ज्याने आरोप केला त्यांचं नाव सांगू का? अरे देवा. नाही, नको नको. उशिरा उठता. आता सुट्टीचं उशिरा उठते. हे बघा, कारण नका देऊ. नाही, आरोप मान्य आहे का तुम्हाला? ती थोडी उशिरा उठते. बघितलं, आरोप मान्य नाही केला, फक्त उशिरा उठतात एवढंच म्हटलेलं आहे. आणि ही शेवटची एक चिठ्ठी आहे. कोणी सांगितले सगळे आरोप? आरोप गोड असावा. नाही नाही, हा आरोप खरंच गोड आहे की तुम्ही जिथे कुठे जाता, संधी मिळाली की सेल्फी काढता. काढते. आपण यांच्या कोण? मी छोटी जाऊ तिची. तर हे सगळे आरोप जे आता इथे झालेले आहेत ते तुम्हाला मान्य आहे? थोडेफार. तुम्ही सांगा, तुम्ही यांच्या सासरे. सासरे. सुनबाई आहेत माझ्या त्या. हो, सुनेबद्दल सांगा. सून ती एकदम सुंदर आहे, हा. तिचा स्वभाव एकदम चांगला आहे. बर. फक्त आता जे काही आरोप केलेले आहेत ते थोडेफार आहेत, परंतु ते लवकरच बरे होतात त्याचे. म्हणजे जास्त बोलायला लागल्यात आणि जर म्हटलं की जरा मला काम आहे ते सोडून देतात. लगेच आणि- बाजू घेत आहेत ना सासरे. आणि एक दुसरं सांगायचं म्हणजे मला 3 सुना आहेत, हो. 3 मुलं आहेत आणि 3 नातवंड आहेत. अरे वा, सगळं हो. 3 मध्येच हो, आहे. ते- द्या यांच्याकडे. तुम्ही सांगा दोघांबद्दल. छान आहे, बोलके आहे स्वभाव. आणि जावई? जावाई पण एकदम चांगले आहेत. होय, चांगले आहेत. एकदम चांगले. बरं, तुम्हाला मान्य आहे ते आरोप कोणी कोणी केले ते? थोडंफार थोडेफार आरोप मान्य आहे. म्हणजे मान्य आहे. अजून कोण बोलणार आहे? स्वभाव अगदी छान आहे आणि मन मिसळू आहे एकदम. म्हणजे अति सुंदर म्हटल्यानंतर माझी नणद एकदम चांगली आहे. होय ना. हा. तुमचं काय म्हणणं आहे वहिनीबद्दल? सगळ्यांनी सांगितलंच असेल की त्यांचा स्वभाव म्हणजे खूप बोलका आहे. मी सुद्धा त्यांना कधी फोन करतो ना तर सांगतो की माझ्याकडे फक्त 1 मिनिटं आहे, आणि तरी पण 1 मिनिटाचे ते 7-8-10 मिनिटं होतातच. आणि हळूहळू फोन मग चला मग मला कोणतरी दुसरा फोन येतोय, काय होतोय, असा त्यांचा स्वभाव आहे. परंतु जसं दादांनी सांगितलं की आई गेल्यानंतर जी काही पूर्ण जबाबदारी होती ती आमच्या मोठ्या वहिनींकडेच होती, आणि ती त्यांनी अक्षरशः खूप छानपणे पार पाडलेली आहे आणि पुढे सुद्धा पार पाडणार आहेत. तर स्वभाव खूप छान आहे, प्रेमळ आहे आणि जास्ती बोलका आहे. वा, सगळे बोलका आहे वरती अंडरलाईन चाललेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे या आरोपांबद्दल?
आता एक आरोप होता, मी उशिरा उठते, तो बरोबर आहे, त्यात मी सुधारणा करेन. फोनवर अतिशय बोलते, हे खरं चुकीचं आहे. कमी बोललं पाहिजे, म्हणजे समोरच्याला बोलायची संधी दिली पाहिजे, तर ते पण मी कमी करेन माझ्या मताने. आळशीपणा नाही करत, हा आरोप नाही पटला ना. पण मला सांगा, हे सगळी पण मी कमी घरातली करेन. मंडळी आहेत, मैत्रिणी आहेत, अशा आरोप करणं बरोबर आहे का? हो हो, करायलाच पाहिजे. कारण त्याच्यामुळे कळतं नाही, ना. त्याच्यामुळे कळतं ना आपल्यामध्ये काय कमतरता आहे. त्याच्यामुळे आम्ही जास्त त्याच्यात पुढे जाऊ शकणार की माझ्यात ही कमतरता होती, मी आता सॉर्ट आउट करणार आहे. म्हणजे उद्यापासून परत वागण्यात थोडा बदल होऊ होऊ शकतो. शकतो. बरं झालं ना मी आलो म्हणून. बिलकुल. धन्यवाद. बरं, आता यानंतर तुम्ही धन्यवाद काय म्हणताय? ते म्हणाले इतके दिवस मी बोलू शकत नव्हतो. हो ना, धन्यवाद. त्याच्यासाठी मी धन्यवाद दिलेले तुम्हाला. कळलं मला. कारण त्यांना ते इतकी वर्ष बोलायचं होतं, पण ते कसं बोलू असं झालं होतं. बरं, आता यानंतर तुम्हाला चित्र काढायचे आणि चित्र काढून ती चित्र घरातल्यानी ओळखली तर बक्षीस मिळणार आहे. पहिलं चित्र कोण काढणार? काढा, मग ते ओळखायचंय आम्ही सगळ्यांनीच. तुम्ही तयार आहात? हो. या इकडे बघूया. कोणी ओळखलं? तुमचं काय म्हणणं आहे? कावळा. खरं तर बक्षीस मिळालं असतं, पण वहिनी तुम्ही बोलल्यामुळे हे बक्षीस गेलं. बोलू नका, बोललात की बक्षीस जातं वहिनी. पपई, अननस दिसतंय. अजून कोणाला काय म्हणायचंय? लवकर. किवी. व्हेरी गुड. अजून मधमाशीचं पोळं. बर, बघा काय चित्राबद्दल तुमच्या. आता शेवटचं एक कोण उत्तर देणार? शेवटचं. हा, पुरी, चपाती. हळूहळू सगळे पदार्थ संपणार आहेत. बरं सांगा हो, काय आहे? अक्रोड. तिसरं चित्र कोण काढणार आहे? घ्या, काढा तुम्ही. तुम्ही या. सांगा काय? शिमला मिरची. अभिनंदन. द्या 500 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. मगाशी सगळ्यांना खूप बोलायला मिळालेलं आहे आणि प्रत्येकाने लिहून पण बोललेले आहेत. तुम्हाला विचारायचंय मला वहिनी, की भविष्यात काय करायचंय तुम्हाला संधी मिळाली तर? संधी मिळाली तर समाजसेवेचं मला फार आवड आहे. बरं. कारण आता सध्या वेळ कमी मिळतोय मला, तर मला समाजसेवा करायला फार आवडेल. तुम्हाला काय करायची? माझी तर आता आजपासून ही इच्छा आहे की जशी ती शाळेत शिकवते, तर काही मुलं शिकू शकत नाहीये, तर त्यांच्यासाठी एक स्पेशल एक क्लास ओपन करून त्यांना फ्रीमध्ये तिने शिकवावं अशी आमची इच्छा आहे. किती छान. आता तुम्हाला मी विचारतो, संधी मिळाली भविष्यात तर वहिनींसाठी काय करण्याची इच्छा आहे? आता 23 वर्ष झाले ती सर्व्हिस करते, कंटिन्यू करते. जास्ती तिच्या दांड्या नसतात, धावपळ असते. तर एकच इच्छा आहे की आता तिने लवकरात लवकर त्याच्यातून रिटायरमेंट घेऊन हे एक आम्ही काम करणारच आहे, जे मुलांसाठी एक शिक्षणासाठी. परंतु तिला अजूनपर्यंत आम्ही पुढे असं म्हणजे बाहेर जाण्याचा आमचा योग आलेला नाहीये. बरं. बाहेर म्हणजे आउट ऑफ इंडिया, तर तिला एकदा घेऊन जाण्याची माझी इच्छा आहे. अरे किती गोड. नक्की घेऊन जा. आणि तुम्हाला अशी कुठली गोष्ट आहे की जी मिस्टरांसाठी करायची? त्यांना सुद्धा बाहेर जायची आवड आहे, पण आम्ही काही जबाबदाऱ्यांमुळे नाही जाऊ शकत आहे. तर सगळीच ऑल फॅमिली, आम्ही पूर्ण फंडाट परिवार इंडियाच्या बाहेर जाऊन येणार आहोत अशी, आणि त्यांनाच घेऊनच अर्थात. अरे वा वा वा. किती छान इच्छा आहे. संपूर्ण कुटुंबाबरोबर परदेश बघण्याची, हो. परदेश भ्रमण करण्याची इच्छा आहे. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा, तुमच्या कुटुंबालाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. भविष्यात परदेशात जाण्याची इच्छा आहे, ती लवकरात लवकर पूर्ण हो असं म्हणत तथास्तु पुणे यांच्याकडून वहिनींना मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात.
नमस्कार.